हॅलो एव्हरीवन, स्टिचिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 34 इंच कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. लेंथ आहे 13 इंच, चेस्ट आहे 34 इंच, वेस्ट 28 इंच, शोल्डर 11 इंच, फ्रंटचा नेक आहे 6.6, बॅकचा आहे 9 इंच, स्लीवची लेंथ आहे 5 इंच आणि राऊंड आहे 12 इंच. लेंथचं कॅल्क्युलेशन बघूया आपण. फ्रंटला आपल्याला लेंथ लागते 1 इंच, मार्जिन आपल्याला 1 इंचाची लागते आणि बॅकसाठी लागते हाफ इंच. तर आपण दोन्ही एकत्र घेऊया 1.5 इंच. तर ती होते आपली 13 प्लस 1.5 इंच म्हणजे 14.5 इंच. तर आपण पेपर कटिंगमध्ये 14.5 वरतीच लेंथ आपण मार्क करणार आहोत. चेस्टचं कॅल्क्युलेशन मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये देखील बघूया. तुमची जी चेस्ट आहे त्याला डिवायडेड बाय 6 करायचे. 34 डिवायडेड बाय 6 उत्तर येतं 5.66. चला आपण आता कटिंगला सुरुवात करूया. पेपर फोल्डवरती घेतलेला आहे. पहिले आपण लेंथ टाकूया. लेंथचं कॅल्क्युलेशन केलेलं आपण 1.5 इंच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे लेंथमध्ये. रेडी लेंथ आहे आपली 14.5 विथ मार्जिन. शोल्डर मी इथे घेतला आहे 5.5. नेकची विड्थ घेते आहे 2.5 इंच. आर्महोल घेते 6 इंच म्हणजेच मोंडा. आर्महोलची जी डेप्थ आहे ती बॅक पार्टसाठी 1.5 इंच घेते आहे आणि फ्रंट पार्टसाठी 1 इंच. त्याची मार्जिन मी नंतर करते. चेस्ट आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.5. 8.5 वरती मी मार्किंग करून घेतली. मार्जिन घेते 1.5. वेस्ट आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7. 7 चौक 28. 7 वरती मार्किंग करून घेते मी. 1 इंचाचा डाट देते आणि 1.5 इंचाची आपली मार्जिन. सर्व लाईन्स मार्क करून घ्यायच्या. ह्या लाईन्स मी मार्क कशासाठी करते, ह्या आहे आपली मार्जिन. हे मार्जिन आहे हे कळण्यासाठी मी ह्या लाईन्स मार्क करते. आता नेक ड्रॉ करूया. फ्रंटचा नेक होता आपला 6.6 इंच. शेप देऊन घेऊया. हे फ्रंटसाठी मी आर्महोलची जी डेप्थ होती बॅकसाठी 1.5 इंच घेतलेली, फ्रंटसाठी 1 इंच, ती मी आत्ता ड्रॉ केली आहे ते. ओके. तर हा झाला आपला फ्रंट पार्ट. दोन्ही पार्ट कट करून घेतले, फ्रंट आणि बॅक पार्ट. बॅक पार्टची पुन्हा एकदा मार्किंग करून घ्यायची जेणेकरून ते समजतं व्यवस्थित. मार्किंग असेल तर नेकची मार्किंग करून घेतली 2.5 इंचावरती. नेकची लेंथ आहे आपली 9 इंच. शोल्डरचं जेव्हा आपण फिटिंग करतो, शोल्डरला टीप मारतो, तेव्हा हाफ इंच मी वरती घेते, त्यामुळे नेक आपला 9 इंच होता. तर मी नेकची लेंथ ही हाफ इंच ॲड करून म्हणजे 9.5 वरती घेतली आहे. नेकही ड्रॉ करून घ्यायचा. नेकचे शेप हे आपल्यावरती डिपेंड करतात. 1.5 इंचावरती मार्जिन. ह्या आपल्या मार्जिन लाईन्स.
डार्टची मार्जिन करूया. डार्ट आहे फोल्डेड म्हणजे फोल्ड केलेली जी बाजू असते तिथून 4 इंचावरती आणि डार्टची जी लेंथ आहे 4.5. डार्ट आपला 1 इंचाचा होता तर हाफ लाईनवरती हाफ दोन्ही साईडनी घेऊन मार्क करून घेते आहे. सर्व मेजरमेंट्स मी इथे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नेकची लेंथ होती आपली 9.5, आर्म होल 6 इंच, आर्म होलची डेप्थ होती 1.5, मार्जिन 1.5, चेस्ट होती 8.5. हां, आणि इथे मी विसरले, बॅक पार्टमध्ये आपण म्हणजे टोटल आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅकमध्ये हाफ इंच आपल्याला मायनस करावं लागतं. तर ते मी हाफ इंच मायनस करायला मी विसरली होती. तर आत्ता मी मायनस करून घेतले, काही हरकत नाही. बरं झालं मला लवकर लक्षात आलं. ते जर मी कट करून घेतलं नसतं तर मग मला जेव्हा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला असता तर तेव्हा मला प्रॉब्लेम झाला असता. नेक आहे 2.5, शोल्डर आहे 3 इंच, आर्महोल 6 इंच, डेप्थ आहे 1.5, चेस्ट 8.5, मार्जिन 1.5, वेस्ट होतं 7 इंच. ओके, तर बॅक पार्ट आपला रेडी झाला आहे. आता कटिंग मार्किंग बघूया आपली फ्रंट पार्टची. फ्रंटचा जो नेक होता 6.6 इंचाचा होता, आर्महोल 6 इंच. फ्रंट आर्महोलची जी डेप्थ आहे आपली ती 1 इंचावरती आहे. चेस्ट 8.5, मार्जिन सेम 1.5, वेस्ट आपला 7 इंच. आता ही जी मार्किंग आपण केलेली होती ही बॅकची होती, तर आपण ही कट करून घेतली आहे. आता आपण वेस्ट बेल्ट जो आहे आपला क्रॉस पट्टी ज्याला म्हणतो त्याची मार्किंग करून घेतो आहे. फोल्ड साईड जी आहे तिथे आपण 3.5 इंचावरती मार्किंग केली आणि जिथे मार्जिन येते तिथे आपण 2.5 इंचावरती मार्जिन केली. 2 इंचा मिडल काढून घेतो आहे आपण. मिडलवरती एक पॉईंट मार्क करून हे 2 पॉईंट्स मॅच करून घेतले, बघू शकता तुम्ही. आता चेस्टचं कॅल्क्युलेशन केलेलं होतं, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. चेस्ट डिवायडेड बाय तुमची चेस्ट जी काही आहे डिवायडेड बाय 6 इंच करायचं. जे काही आन्सर येईल ते इथे टाकून घेतो आहे आपण आणि नेकच्या तिथे खालून वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं. आर्महोलपासून अलीकडे बरोबर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. आता हे तिन्ही पॉईंट बरोबर जॉईन करून घ्यायचे, हे अशा प्रकारे. 5.6 इंच, हे 2.5 सॉरी. हा वेस्ट बेल्ट म्हणजे क्रॉस बेल्ट. सगळे मेजरमेंट्स मी दिलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि काहीही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. कटिंग करून घेते आहे. ही कटिंग झाल्यानंतर आपल्याला ही जी कटोरी आहे ही कच्ची कटोरी आहे, याला आपल्याला दुसऱ्या मोठ्या पेपरवरती ठेवून फायनल कटोरी आपल्याला तयार करायची. हे ॲज इट इज मार्क करून घ्यायचे, जशीची तशी मार्क करून घेतली आहे मी. आता याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते नीट बघून घ्या, हे महत्त्वाचं आहे. कटोरीच्या ह्या खालच्या बाजूला दोन्ही साईडने 1.5 इंच आपल्याला ॲड करून घ्यायचे. हे बघा, मार्क करून घेतलं 1.5 इंच. लाईन्स मारून घ्या. ओके, कटोरीच्या वरती म्हणजे इथे गळ्याच्या बाजूला 1/2 इंचवरती एक मार्किंग करून घ्यायची आणि हे 2 पॉईंट्स
मॅच करून मार्क करून घ्यायचे. बोलण्यात जरा ही चूक होत असेल तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये सगळं बघू शकता. व्हिडिओमध्ये काहीही चूक झालेली नाही आहे. ओके, ह्या 2 इंचा मिडल आपण कटोरीचा बरोबर मिडल काढला. मिडलमधून खाली 1.5 इंच आणि कटोरीच्या मध्यभागी तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. हा जो आहे हे पॉईंट्स मी कशाचे काढले, डार्टचे. लाईन्स मार्क करून घेतल्या. डार्ट आहे आपला 1.5 इंचाचा. बघा मी मेजरमेंट्स देते. टोटल डार्ट जो झाला आहे आपला तो 2.5 इंचाचा झाला आहे. डार्ट हा डिपेंड करतो चेस्टवरती. 2.5 इंचाचाही घेऊ शकतो आपण, 2.5-3 इंचाचाही घेऊ शकतो, 3 इंचाचाही घेऊ शकतो. डिपेंड असतं हे कटोरीवरती. कटोरी आपली रेडी झाली आहे. कट करून घेऊया आणि बघूया की कशी दिसते कटोरी आपली. जस्ट वेट अँड वॉच. बघा तर किती परफेक्ट अशी कटोरी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी कटोरी कट झाली आहे. व्यवस्थित तुम्ही ही अशा प्रकारे कटिंग करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी ही पेपर कटिंग कशी वाटली ते. आता आपण स्लीवचे मेजरमेंट्स टाकूया. स्लीवची लेंथ आहे आपली 5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करून घ्यायची 1 इंच, तर होते 6 इंच. 6 इंचावरती मी मार्क करून घेते पॉईंट्स. आता आपला आर्म होल जो कटिंग करताना आपण आर्म होल जो घेतलेला होता तो 6 इंच होता आणि फ्रंट आणि बॅकला दोन्हीकडे आपण जी मार्जिन टाकली होती ती 1.5 इंचाची टाकली होती. जेव्हा आपण 1.5 इंचाची मार्जिन टाकतो त्यावेळेस आर्म होल म्हणजे आपला 6 इंच आर्म होल, त्या आर्म होलमध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन असेल तर आपल्याला 2.5 इंच ॲड करायचे आणि जर मार्जिन आपली 2 इंच असेल तर आपल्याला आर्म होल 6 इंच त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचे. तर आता माझी मार्जिन होती 1.5 इंच तर मी ॲड केले 2.5 इंच. अशा प्रकारे म्हणजे टोटल होतं ते 8.5. पण मी तुम्हाला मागच्या वेळेस एक सांगितलेलं दुसरी एक पद्धत सांगितलेली की आपण डिरेक्टली फ्रंट आणि बॅकची जी कटिंग केलेली आहे त्याच्यावरती देखील डायरेक्ट आपण आर्म होल त्याचा मेजर करू शकतो. तर मी तो मेजर करून घेतला आहे. तोही सेम 8.5च आलेला आहे. थोडासा पॉईंट्स थोडेसे पुढे गेलेले आहेत 9.25 वगैरे, पण 8.5 आपल्याला सफिशियंट आहे. 8.5वरती मी मार्किंग केली आहे. बाकीचे सगळे मेजरमेंट्स मी टाकून घेतलेत. ओके, स्लीवची मार्किंग आपली कंप्लीट झाली आहे. स्लीव कट करून घेऊया. सगळ्या पार्ट्सला आपण नावे देऊया. पेपर कटिंग आपली रेडी झाली आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कटिंग कशी वाटली. कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.